नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या जिओमेट्रीला आणि जिओमेट्री मधला आपला सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स आपण बघतोय. पॅरलल लाईन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.1 नंतरचा जो पार्ट आहे तो आपण पूर्ण कव्हर केलाय. मागचं जर लेक्चर तुम्ही मिस कराल तर तुम्हाला या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला काहीही समजणार नाही, त्यामुळे तुम्ही या लेक्चरच्या पूर्वीचं म्हणजे बेसिक्स ऑफ प्रॅक्टिस सेट 2.2 आहे हे लेक्चर तुम्ही आवर्जून बघा. जर ते लेक्चर तुम्ही रेफर केलं ना तर मग तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट अगदी इझी जाणार आहे. तर चला स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट्स पर्यंत व्हिडिओज नक्की शेअर करा. स्टार्ट करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला काय दिलाय? इन अ फिगर दोन अँगल्स दिले तुम्हाला, एक्स आणि वाय. या दोन लाईन आहेत एम आणि एन. एल काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे आणि दोन तुम्हाला अँगल्स दिलेत एक्स आणि वाय. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पण त्यांनी दिले, मेजरमेंट दिले त्यांनी. वाय इज इक्वल टू 108 आणि एक्स इज इक्वल टू 71 डिग्री. लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल लाईन आहेत का? आणि जर असतील तर ते जस्टिफाय करायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन काय आहे? स्टार्ट करूया आपण. y इज इक्वल टू 108, x इज इक्वल टू 71 डिग्री. हे काय आहे? गिवन आहे. नेक्स्ट x प्लस वाय आपण करून बघूया. x प्लस वाय 108 प्लस 71, 1 ॲज इट इज 179 डिग्री. नेक्स्ट x प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. दॅट इज अँगल x अँड y आर नॉट सप्लिमेंटरी. अँगल सप्लिमेंटरी होण्यासाठी कंडिशन काय आहे? त्यांची ऍडिशन काय यायला पाहिजे? 180 डिग्री यायला हवी. इथे 180 डिग्री येते का? इथे काय येते? 179 येते. आपल्याला हवे काय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय? एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच एक्स आणि वाय आर नॉट सप्लिमेंटरी. एक्स आणि वाय जर नॉट सप्लिमेंटरी असतील म्हणजे त्यांची ऍडिशन 180 डिग्री येणार नसेल. याचाच अर्थ काय? दिलेल्या या जो दोन लाईन आहेत त्या पॅरलल असणार आहेत का? नाही. दिलेल्या दोन्ही लाईन पॅरलल असणार नाहीत. Therefore, next, the angles do not satisfy the interior angle test for parallel lines. Therefore, line M and line N are not parallel line. समजलं का तुम्हाला? एक्स आणि वाय तुम्हाला दिलेत. एक्स किती आहे? 108 आहे. सॉरी, एक्स किती आहे? 71 आहे. वाय किती आहे? 108 आहे. आपण घेतले त्यांची ऍडिशन. ऍडिशन घेण्याचा आपला पर्पज काय आहे? जर हे दोन अँगल्स आपल्याला दाखवायचे आहेत काय? एम आणि एन पॅरलल आहेत का दाखवायचं आहे, आणि असतील तर ते जस्टिफाय पण करायचे काय आहेत त्याचं रिझन पण आपल्याला सांगावं लागेल. त्याच्यासाठी आपण काय केलं? एक्स आणि वाय जे त्यांचे मेजरमेंट्स दिलेले आपण त्यांना केलं ऍड इज इक्वल टू त्यांची ऍडिशन. जर 180 येत असती तर मग त्या अँगल सप्लिमेंटरी मग पॅरलल लाईन्स आल्या असत्या, पण त्या आल्यात का? 179 आलं त्यांचं ऍडिशन. एक्स प्लस वाय काय आलं? 179 आलं. म्हणजेच काय? ते एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 आलं. एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 असल्यामुळे एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेंटरी. द अँगल्स डू नॉट सॅटिस्फाय द इंटेरियर अँगल टेस्ट. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केले इंटेरियर अँगल टेस्ट. देअरफॉर लाईन एम अँड एन आर नॉट पॅरलल लाईन. आलं लक्षात तुमच्या? क्वेश्चन नंबर 1. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये इफ अँगल ए इज इक्वल टू इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. हा ए आणि बी हे जे फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेत ना, हे अँगल कसे आहेत? इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल विथ लाईन एम. आपल्याला दाखवायचं काय? एल आणि एम या दोन काय आहेत? पॅरलल लाईन आपल्याला दाखवायचे आहेत. स्टार्ट करूया आपण गिवन पासून. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? लाईन एल पॅरलल विथ लाईन एम हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. स्टार्ट करूया आपण प्रूफला. स्टार्ट करण्यापूर्वी हा अँगल ए आणि हा अँगल बी कसे दिलेत तुम्हाला? कॉन्ग्रुएंट दिलेत. आता मी हा अँगल ए चा हा व्हर्टिकली अपोजिट आहे ना, त्याला अँगलला मी नाव देते सी. तुम्हाला माहितीये कोणत्याही दोन लाईन जेव्हा एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा त्याचे हे जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात? ही दोन म्हणजे ही एक पेअर आणि ही एक पेअर, हे दोन अँगल्स ची पेअर्स कशी असते? कॉन्ग्रुएंट असतात. मग ए चा आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल घेतोय. हा ए बी आहे म्हणून मी याचं नाव सी दिलं. हा ए आणि सी कसे आहेत? व्हर्टिकली अपोजिट आहेत. म्हणजेच काय येणार? ते कॉन्ग्रुएंट येणार. आपण स्टार्ट करूया त्या स्टेटमेंट पासून. अँगल
ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी. डायरेक्ट मी स्टार्ट करते. ए आणि सी कशा आहेत? व्हर्टिकली अपोजिट. तुम्हाला याचं रिझन लिहावं लागेल. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बट ए कॉन्ग्रुएंट विथ सी आहे. आपल्याला गिवन मध्ये काय आहे? ए कॉन्ग्रुएंट विथ बी. बट अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी हे काय आहे तुमचं गिवन. देअरफोर ए कॉन्ग्रुएंट विथ सी आणि ए कॉन्ग्रुएंट विथ बी. देअरफोर अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. ए कॉन्ग्रुएंट आहे सी शी, ए कॉन्ग्रुएंट आहे बी शी. इकडे लेफ्ट हँड साइडला या दोन्ही इक्वेशन मध्ये ए आहे, राईट हँड साइडला सी आहे आणि बी आहे. मग डायरेक्ट फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सी अँगल सी कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. हा अँगल सी आणि कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. इकडे तुम्ही लक्ष द्या, हा आहे तुमचा सी आणि हा आहे तुमचा बी. मग हे कशा येतो? हे या लाईनच्या खालचा आणि या ही लाईनच्या खालचा, म्हणजे हे दोन लाईन हे दोन लाईन अँगल्स कसे आहेत? सॉरी, हे दोन अँगल्स कसे आहेत? तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आले तुमचे? सेम आले. मग फ्रॉम करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ह्या दोन लाईन आहेत ना ज्याच्यावरती फॉर्म झाले ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे, ह्या दोन लाईन कशा आल्या? पॅरलल आल्या. आलं लक्षात? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपण काय केले ते प्रिव्हियस लेक्चर मध्ये जरूर बघा. तुम्हाला काही अडचण येणार नाही या लेक्चर मध्ये. अँगल सी कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी फ्रॉम 1 and 2. बट अँगल बी and angle C are corresponding angles on line L and M when line N is their transversal. Angle C is congruent with B. From 1 and 2 आपल्याला काय मिळालं? Angle C congruent with angle B. But angle B and C are corresponding angles on the line L and M when line N is their transversal. Therefore, by corresponding angle test, reference द्या तुम्ही इथे. By corresponding angle test, line L parallel with line M. आलं का तुमचं प्रूफ? लाईन L पॅरलल विथ लाईन M. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 जसं 1 आणि 2 इझी आहे ना तसाच अगदी इझी आहे. काही वेळेस काय होतं, काही स्टुडंट ना अगदी डायग्राम बघूनच क्वेश्चन आपला स्किप करून टाकतात. तसं नाही करायचं, अतिशय इझी आहे. स्टार्ट करूया आपण. इथे आपल्याला दिलंय काय? दोन अँगल्स दिलेत, दोन पेअर दिलेत ज्या इक्वल आहेत. ए बी कॉन्ग्रुएंट आहे आणि एक्स वाय हा पण कॉन्ग्रुएंट आहे. आपण स्टार्ट करूया ए आणि बी पासून. इथे मी हवं तर ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. ही लाईन तुमची एल आहे, ही आहे एम आणि हा आहे तुमचा के. तर इथे आहे बी आणि हा आहे तुमचा ए. हा ए बी. मी फक्त इथे दोन लाईन घेऊनच फक्त जो गरजेचा आहे तोच फक्त इथे पार्ट मी ड्रॉ केलाय, ए आणि बी. हे तुम्हाला बघूनच समजत असतील. हे कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ते आपल्याला कसे दिलेत? कॉन्ग्रुएंट दिलेत. जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेत म्हणजेच ज्या दोन लाईनवर हे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ज्या ट्रान्सव्हर्सलमुळे, या दोन लाईन कशा असतात? या दोन लाईन्स कशा असतात? पॅरलल असतात. हे कुठे आपण केलेलं आहे? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्ये. दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ना, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आले म्हणजे दिलेले ज्या दोन लाईन वरती करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म होतात ना ट्रान्सव्हर्सलमुळे, त्या दोन लाईन कशा येतात? पॅरलल. आपण हे केलंय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्ये. आता त्याचाच आपण रेफरन्स देणार आहे. तुम्हाला ऑलरेडी ते सगळं त्यांनी मेन्शन केलेलंच आहे, फक्त तुम्हाला ते कोणत्या टेस्ट नुसार आपण करतोय ते फक्त मेन्शन करायचंय. ते बाकी काही डोकं लावायचं नाही. स्टार्ट करूया आपण. गिवन angle A congruent with angle B and angle X congruent with angle Y. हे आहे तुमचं गिवन. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? लाईन L पॅरलल विथ लाईन N. आपल्याला दाखवायचं आहे ही जी फर्स्ट L आहे ही पॅरलल आहे N शी, लास्टच्या लाईनशी N शी पॅरलल आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. स्टार्ट करूया प्रूफ. स्टार्ट काय केली तुमची? ए कॉन्ग्रुएंट विथ बी. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. बट अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन लाईन एल अँड लाईन एम when line K is their transversal. ए आणि बी कसे दिलेत तुम्हाला? कॉन्ग्रुएंट दिलेत. पण ए आणि बी काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, होय ना? ए इकडे आहे, बी इकडे आहे पॅरलल लाईनच्या. ते कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन अ लाईन एल अँड एम व्हेन के इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट लाईन एल पॅरलल विथ लाईन एम. हे आलं तुमचं इक्वेशन
1 लिहा इकडे. नेक्स्ट अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय. हे काय आहे, गिवन आहे. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय. जो गरजेचा आहे तोच पार्ट मी इथे ड्रॉ केलाय. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे एक्स आणि वाय वर. नेक्स्ट आपण पार्ट बघतोय अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय. या पॉइंट्सला मी नाव दिलंय, इथं पी दिलाय, इथं क्यू दिलाय. हवं तर या तुमच्या ओरिजिनल डायग्राम मध्येही तुम्ही मेन्शन करू शकता. हा पी आहे आणि हा क्यू आहे. हा पी क्यू काय आहे, लाईन एम आणि एन वर हा पी क्यू आहे ट्रान्सव्हर्सल, आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले हे दोन अँगल्स आहेत एक्स आणि वाय. हे एक्स आणि वाय तुम्हाला काय दिलेत, कॉन्ग्रुएंट दिलेत. पण तुम्ही जर बघितलं ह्या दोन अँगल, ह्या दोन लाईनवर ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले हा एक अँगल आणि हा एक अँगल, एक्स आणि वाय, हे कसे आहेत दोन, एक इकडे आणि एक इकडे, या ट्रान्सव्हर्सलच्या वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला, म्हणजेच कसे आहेत हे अल्टरनेट अँगल आहेत ना एक्स आणि वाय. मग हे दोन अल्टरनेट अँगल त्यांनी कसे सांगितलेलं आपल्याला, एक्स इज इक्वल्स टू वाय. एक्स आणि वाय कसे सांगितलेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट सांगितलेत. जर अल्टरनेट अँगल दिलेल्या दोन लाईनवर एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे दोन अल्टरनेट अँगल जर इक्वल असतील तर दिलेले ह्या दोन लाईन कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. हे आपण कुठे स्टडी केलंय, अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये, प्रिव्हियस लेक्चर मध्ये. तुम्ही रेफर करा जरूर. बट अँगल एक्स अँड अँगल वाय आर अल्टरनेट अँगल्स ऑन लाईन एम अँड लाईन एन when PQ is their transversal. When PQ is transversal. या PQ या ट्रान्सव्हर्सल मुळे या एम आणि एन वर हे दोन अँगल फॉर्म होतात, एक्स आणि वाय. आणि एक्स आणि वाय आपल्याला कसे सांगितले, इक्वल आहेत. एक्स आणि वाय काय आहेत, हे एक्स आणि वाय इक्वल तर आहेतच, पण एक्स आणि वाय कसे आहेत, ते अल्टरनेट अँगल आहेत. आणि अल्टरनेट अँगल एक्स आणि वाय, देअरफॉर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट, मी हे रब करते, देअरफॉर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट लाईन एम आणि एन, लाईन एम पॅरलल विथ लाईन एन, alternate angle test line M parallel with line N. Therefore from equation 1 आणि equation 2, हे म्हणा equation 2 आणि हे आपण 1 कुठे आहे इथे, लाईन L आहे पॅरलल M शी, L आहे पॅरलल M शी, आणि M कोणाशी पॅरलल आहे, N शी. Therefore line L parallel with line M parallel with line N. L पॅरलल आहे M शी, M पॅरलल आहे N शी, त्यामुळे L M N तिन्ही पॅरलल झाला. Therefore आपल्याला दाखवायचंय काय, लाईन एल पॅरलल लाईन एन, लाईन एल पॅरलल विथ लाईन एन. आलं का तुमचं प्रूफ, आलं लक्षात. जेव्हा तुम्ही ही डायग्राम जेव्हा बुकमध्ये बघितली असेल ना, तेव्हाच असं वाटलं असेल, अरे बापरे आता आपण कसं दाखवणार, सोपं आहे. फक्त दिलेलंच असते तुम्हाला ऑलरेडी, त्याच्यातूनच तुम्हाला पुढे जावं लागतं. आलं ना लक्षात तुमच्या. आपल्याला दिलेले अँगल स्टार्ट ए आणि बी तुम्हाला बघता क्षणी तुमच्या लक्षात येतात की ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग तिथे करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट आपण यूज केली आणि आपण एल पॅरलल एम पर्यंत पोहोचलो. आणि इथं एक्स आणि वाय हे कशा आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. मग आपण अल्टरनेट अँगलची टेस्ट यूज केली आणि आपण एम आणि एन पॅरलल पर्यंत पोहोचलो. मग 1 and 2 वरून एल एम एन तिन्ही पॅरलल झाले. आपल्याला दाखवायचे काय, लाईन एल आणि लाईन एन पॅरलल दाखवायचे. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 3 आता आपण बघूया. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला दिलंय काय, रे हा बी ए आहे ना, हा रे बी ए पॅरलल आहे डीई शी. हा बी ए या साईडला आणि डीई राईट हँड साईडला आणि बी ए लेफ्ट हँड साईडला. हे दोन रे कसे आहेत, पॅरलल आहेत. अँगल सी तुम्हाला दिलाय 50 आणि अँगल डी तुम्हाला दिलाय 100 डिग्री. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा ए बी सी हा आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. डायग्राम तुम्ही बघून, बरेच स्टुडंटचं असं कंप्लेंट असतं की बघूनच आपण सांगून टाकणार की मी नाही करणार, आपण क्वेश्चन स्किप करतो. असं नाही करायचं, कारण की हा पार्ट अतिशय सोपा आहे. स्टार्ट करूया आपण. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए बी सी हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्टार्ट करूया. आपल्याला दिलंय काय, रे बी ए पॅरलल रे डीई. आणि बुक मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन दिलाय ना, हा जो क्वेश्चन 2.2 प्रॅक्टिस एट 2.2 मध्ये हा क्वेश्चन दिलाय ना, तिथं क्वेश्चनच्या डायग्रामच्या जवळ क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक हिंट पण दिले. हिंट काय दिले तुम्हाला, ड्रॉ अ लाईन पॅरलल रे बी ए थ्रू पॉइंट सी. इथे म्हणूया आपण एफ. आपल्याला ड्रॉ करायची एक लाईन जी पॅरलल असेल बी ए ला पॅरलल असणारी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे थ्रू पॉइंट सी पासून. हा आहे एफ, हा आहे तुमचा ए आणि हा आहे तुमचा बी. ए बी रे बी ए ला आपण पॅरलल काढतोय एफ सी किंवा सी एफ.
आपल्याला हिंट दिले ही त्यांनी, जेणेकरून आपण या अँगल पर्यंत पोहोचू शकू. आलं लक्षात तुमच्या? रे बी ए पॅरल रे डीई, याला म्हणा इक्वेशन 1. ड्रॉ रे एफ सी पॅरल विथ रे बी ए थ्रू पॉइंट सी. देअरफॉर लाईन एफ सी पॅरल विथ रे बी ए, हे आलं तुमचं इक्वेशन 1. सॉरी 2. रे बी ए पॅरल रे डीई आणि रे एफ सी पॅरल बी ए, हे बघा तुमचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन तुमचं 2. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 बी ए पॅरल डी आणि बी ए पॅरल एफ सी, म्हणजेच काय एफ सी पॅरल डी. लाईन एफ सी पॅरल रे डीई. आलं का? लाईन एफ सी पॅरल रे डीई. हा एफ सी पॅरल आहे डीई ला, जो गरजेचा आहे तोच फक्त मी पार्ट ड्रॉ केलाय. ही एफ सी पॅरल आहे डीई ला, होय ना? एफ सी पॅरल आहे डीई ला. मग हे जे दोन अँगल आहेत ना, हा अँगल आहे आणि हा अँगल आहे. दोन पॅरल लाईन मध्ये डीसी हा ट्रान्सव्हर्सल तुम्ही सपोज करा. मग डीसी या ट्रान्सव्हर्सल मुळे या दोन पॅरल लाईन्स मध्ये हे जे दोन अँगल्स मी जे ड्रॉ केलेत ना, हे जे दोन अँगल्स हे फॉर्म होतात ते कशा आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत ना. मग ते अल्टरनेट अँगल्स कसे येणार? कॉन्ग्रुएंट येणार. अँड डीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल EDC इज कॉन्ग्रुएंट विथ DCF. हे कशा आहेत? दोन अँगल्स अल्टरनेट अँगल्स. बट यातलं तुम्हाला एक दिलेला आहे, कुठला? अँगल डी. हा अँगल डी दिलेला आहे तुम्हाला, EDC हा दिलेला आहे ना तुम्हाला. किती आहे? हा 100 आहे. EDC किती आहे? हा 100 आहे. बट अँगल EDC इज इक्वल्स टू 100 डिग्री. हा अँगल दिलाय तुम्हाला 100 डिग्री. म्हणजेच काय? DCF हा पण काय आला? 100 डिग्री आला. बघा, DC आणि F हा पूर्ण आहे ना, हा 50 पकडून हा पूर्ण मोठा, हा 50 मी तोपर्यंत रब करते. हा जो मोठा आहे ना, हा आला तुमचा 100 डिग्री. हा अँगल EDC आणि DCF हे दोन कॉन्ग्रुएंट आले. मग हा 100 डिग्री आहे, म्हणजे हा पूर्ण आला DCF, हा पूर्ण आला, हा तुमचा हा पूर्ण, हा आला तुमचा 100 डिग्री. इथंपर्यंत लक्षात आलं? आता बघूया आपण नेक्स्ट. हा जो अँगल आहे ना, हा DCF हा पूर्ण मोठा, हा DCF हा मोठा अँगल आहे. म्हणजेच काय? ऍडिशन आहे दोन अँगल्सची, या अँगलची आणि या अँगलची. ह्या दोन अँगल्सची ऍडिशन आहे. म्हणजेच काय आहे? DCF मोठा आहे तुमचा. मग DCB तुम्हाला दिलाय किती आहे? तो 50 आहे. आणि हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. मग आपण डायरेक्ट लिहूया DCF इज इक्वल्स टू, नाव अँगल DCF इज इक्वल्स टू DCB प्लस BCF. अँगल DCB प्लस अँगल BCF. हे जे दोन मधले अँगल आहेत ना, याची आणि याची ऍडिशन, म्हणजेच हा तुमचा आला मोठा अँगल. आलं लक्षात? DCF इज इक्वल्स टू EDC. EDC जर 100 असेल म्हणजे DCF काय आला तुमचा? 100. इज इक्वल्स टू DCB किती आहे? 50 प्लस BCF हा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल, हा छोटा, प्लस अँगल BCF. Therefore, angle BCF is equals to 100 minus 50, 50. BCF किती मिळाला तुम्हाला? 50. हा पण तुमचा आला, हा छोटा, हा पण आला 50 आणि हा छोटा आला, हा पण आला 50. आणि हे दोन्ही मिळूनच काय आहेत? 100 आहे, म्हणजेच हे दोन्ही मिळून पण 100 आहेत. हा आपल्याला 50 दिलेला त्यांनी आणि आपण फाइंड आउट केला हा BCF, हा छोटावाला, हा छोटा, हा BCF आपल्याला किती मिळाला? 50. 50 प्लस 50 100. 100 इज इक्वल्स टू 100. BCF किती मिळाला तुम्हाला? 50. आता नेक्स्ट, इथपर्यंत लक्षात आलं? आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? अँगल ABC हा जो मी ड्रॉ केलाय ना, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता मी आले इथपर्यंत, हा आपल्याला 50 मिळाला, BCF आपल्याला मिळाला. आता आपण बघूया, फक्त जो गरजेचा आहे तोच पार्ट मी इथे ड्रॉ करते. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? ABC हा फाइंड आउट करायचा आपल्याला. हा जो गरजेचा आहे ना, फक्त तो पार्ट मी इथे ड्रॉ केलाय. ABC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला रे BA पॅरल FC आहे. आपण इथे कन्स्ट्रक्शन केलं ना, ड्रॉ FC पॅरल विथ रे BA. इकडे मेन्शन करूया, लाईन FC पॅरल रे BA अँड BC is their transversal.
BA पॅरलल FC आणि BC काय आहे त्यांचा ट्रान्सव्हर्सल. आता आपण जस्ट फाइंड आउट केला ना हा BCF, याला म्हणा हवं तर इक्वेशन 3. हा आपण अँगल आता जस्ट फाइंड आउट केला हा BCF हा किती आहे तुमचा 50 डिग्री. मग ही लाईन पॅरलल ही लाईन आणि BC हा ट्रान्सव्हर्सल, BA पॅरलल विथ FC आणि BC ट्रान्सव्हर्सल आहे. मग या पॅरलल लाईन मध्ये या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे या साईडचे हे दोन अँगल्स कसे असणार आहेत, हे इंटेरियर अँगलचे ऍडिशन 180 असणार आहेत. हे दोन अँगल्स कसे असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणून ह्या दोन्ही अँगलचे ऍडिशन कसे येणार आहे 180. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल BCF इज इक्वल्स टू 180 डिग्री. यातला आपल्याला BCF हा आपल्याला माहिती आहे. अँगल ABC ऍज इट इज प्लस BCF किती आहे 50 इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे 50 आपण कुठून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन 3 वरून. अँगल ABC इज इक्वल्स टू 180 मायनस 50. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल्स टू 130 डिग्री. हे आलं तुमचं आन्सर. आलं लक्षात. 130 पर्यंत आपण कसं पोहोचलो, ABC पर्यंत कसं पोहोचलो ते तुम्ही डायग्राम बघूनच डिसाईड नाही करायचं की आपण क्वेश्चन स्किप करायचंय म्हणून, नाही, ट्राय करायचा. जे आपण जे लास्ट प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये जे आपण बेसिक्स केलेत ना, त्याच ह्याचा प्रत्येक वेळेस आपण इथं यूज करतोय. आलं ना लक्षात तुमच्या. ह्या डायग्राम आहेत ना, हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं हे स्टार्टिंगला, आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आपण BCF फाइंड आउट केला त्याच्यानंतर हा जो पार्ट आपण लिहितोय ना, तिथं अशी तुम्ही छोटीशी डायग्राम ड्रॉ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला नंतर नेक्स्ट सोपं पडेल. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा समजायला तुम्हाला सोपं. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काय दिले, रे AE पॅरलल BD. हा जो रे AE आहे हा पॅरलल आहे BD शी, आणि AF इज बायसेक्टर ऑफ EAB या अँगलचा AF हा बायसेक्टर आहे, म्हणून हे जे दोन अँगल फॉर्म होतात हे इक्वल आहेत. नेक्स्ट BC इज बायसेक्टर ऑफ अँगल ABD या ABD या अँगलचा BC हा बायसेक्टर आहे. म्हणजेच काय झाले, या ABD ला या बायसेक्टरमुळे हे जे दोन अँगल मिळाले हे इक्वल आहेत. तो इक्वली डिवाइड, बायसेक्टर काय करतो, अँगलला इक्वली डिवाइड करतो ना, म्हणून हा Y आणि हा Y दाखवलाय इथे, हा X आणि हा X. म्हणजेच काय, हे दोन अँगल इक्वल आहेत, हे दोन अँगल इक्वल आहेत. याचं रिझन काय, AF हा बायसेक्टर आहे EAB चा आणि ABD चा CB हा बायसेक्टर आहे. आलं लक्षात. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, लाईन AF पॅरलल लाईन BC, हा AF बायसेक्टर आणि हा BC हा जो बायसेक्टर आहे, ह्या दोन लाईन आपल्याला पॅरलल दाखवायच्या आहेत. आलं लक्षात तुम्हाला काय दिले आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते. आलं लक्षात क्वेश्चन. नेक्स्ट आपण स्टार्ट करूया गिवन पासून. गिवन तुम्हाला काय दिलंय, रे AE पॅरलल रे BD. AE पॅरलल आहे BD शी, आणि सपोज करा AB हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे जे दोन अँगल मिळतात ना, हा अँगल आणि हा अँगल, ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले हा अँगल आणि हा अँगल, हे कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत ना. दोन पॅरलल लाईन मध्ये एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले हे दोन अल्टरनेट अँगल तुम्हाला मिळतात. हे अल्टरनेट अँगल कसे असणार आहेत, कॉंग्रुएंट असणार आहेत. तर रे AE पॅरलल रे BD अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. AB is transversal. Therefore, angle EAB is equals to angle ABD. कशा आहे ते, अल्टरनेट अँगल. अँगल EAB is equals to ABD, अल्टरनेट अँगल. नेक्स्ट काय दिलंय, AF इज अ बायसेक्टर ऑफ EAB हा जो अँगल आहे ह्याचा AF हा बायसेक्टर आहे. म्हणूनच तर इथं तुम्हाला डायग्राम मध्ये मेन्शन केले, हा पण X आणि हा पण X. बायसेक्टर आहे म्हणजेच काय, तो अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, तो त्या अँगलला इक्वली डिवाइड करतो, बायसेक्ट करतो ना तो. म्हणजेच काय, हा X आणि हा X हे दोन अँगल्स कसे झाले, इक्वल झाले. मग आता मी हा जो अँगल आहे ना FAB, हा FAB इज इक्वल टू EAB च्या 1/2 असणार आहे ना तो, 1/2 अँगल EAB. बघा बघू, EAB हा मोठा अँगल आहे, ह्या मोठ्या अँगलला AF हा बायसेक्टरनं डिवाइड केले, इक्वली डिवाइड केले. मग मी अँगल FAB हा खालचा फक्त, FAB हा फक्त खालचा, हा FAB म्हणजेच काय 1/2 EAB आपण
लिहू शकतो ना. देअरफॉर अँगल ए बायसेक्टर रे, इथे मेन्शन करा AF रे AF इज बायसेक्टर ऑफ अँगल EAB. देअरफॉर अँगल FAB is equals to 1/2 angle EAB. हे सपोज करा तुमचं हे अल्टरनेट अँगल्स आहे ना, हे अल्टरनेट अँगल्स हे इक्वेशन सपोज करा तुम्ही 1, हे 2. हा काय दिलाय रे BC हा बायसेक्टर आहे. रे BC इज बायसेक्टर ऑफ अँगल ABD. आता ABD हा ABD तुमचा अँगल आहे. तिथं रे BC हा बायसेक्टर आहे. हा BC हा बायसेक्टर आहे. हा B आहे आणि हा C आहे, बायसेक्टर आहे. हे दोन अँगल कसे आहेत, हा अँगल आणि हा अँगल, हा बायसेक्टर असल्यामुळे दोन अँगल कसे आहेत, इक्वल आहेत. हा इक्वली डिवाइड करतो, हा BC बायसेक्टर या दोन अँगल, या अँगलला ABD या अँगलला इक्वली डिवाइड करतो. मग मी फक्त हा सपोज करते, हा अँगल, हा वरचा फक्त हा हाफ मधला आहे ना, हा अर्धा, हा हाफ. मग त्याचं CBA किंवा ABC अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल ABD असं आपण मेन्शन करू शकतो ना. ABD च्या हाफ हा आहे ना ABC, म्हणजेच काय, अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल ABD. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल ABD. हे मिळालं तुमचं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 मध्ये EAB इज इक्वल टू ABD आहे, हा, आणि हा EAB इथं आहे आणि हा ABD इथं आहे. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. 1, 2 and 3. 1 मध्ये EAB इज इक्वल टू ABD आहे. EAB इज इक्वल टू ABD आहे आणि रे AF हा बायसेक्टर असल्यामुळं हा अँगल इज इक्वल टू 1/2 EAB झाला आणि हा अँगल इज इक्वल टू 1/2 ABD झाला. पण EAB आणि ABD तर इक्वल आहेत. हा EAB हा ABD इक्वल असल्यामुळं ह्याची राईट हँड साइड इक्वल 2 आणि 3 ची, 2 आणि 3 ची, इक्वेशन 2 आणि 3 ची राईट हँड साइड इक्वल असल्यामुळं मी डायरेक्टली ते फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 ही लेफ्ट हँड साइड इक्वल. दॅट इज अँगल AFAB इज इक्वल टू अँगल ABC. मग अँगल FAB इज इक्वल टू ABC. मग हा अँगल आहे तुमचा, हा जो आहे हा X आहे आणि हा Y आहे का. जेवढी तुम्हाला गरजेची आहे फक्त तेवढाच पार्ट मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवलाय. मग हा AF आणि B इज इक्वल टू AB आणि C म्हणतोय आपण. हे बघा FAB इज इक्वल टू ABC. हे जर दोन अँगल इक्वल आले, AB हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल जर सपोज केला, AB हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि FAB इज इक्वल टू ABC. म्हणजेच काय, ही जी रे आहे ना AF इज पॅरलल BC मिळाली, होय ना. कारण की हे जे दोन अल्टरनेट अँगल जर इक्वल झाले, म्हणजेच काय, अल्टरनेट अँगल इक्वल झाले या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे या दोन लाईनवर हे अल्टरनेट अँगल, हा X आणि हा Y, म्हणजेच काय FAB इज इक्वल टू ABC. हे जर दोन इक्वल झाले म्हणजेच याचा अर्थ काय, AF पॅरलल BC. आलं लक्षात. आपल्याला दाखवायचं तेच ना, AF पॅरलल BC. नेक्स्ट, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 अँगल AFB इज इक्वल टू अँगल ABC. इथपर्यंत आपण आलो. नेक्स्ट, बट अँगल FAB अँड अँगल ABC आर alternate angle, but angle AFB and ABC are alternate angle when segment AB is their transversal. Therefore, line AF is parallel with line BC. हे आपण रिझन द्यावं लागेल. हे तुम्ही कशावरून बोललात, अल्टरनेट अँगल टेस्ट. हा आपण थेरम प्रूव्ह केला अल्टरनेट अँगल टेस्टचा, तो तुम्ही रेफर करू शकता. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5. आता आपण बघूया
क्वेश्चन नंबर 6. जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ना फक्त तोच मी इथे ड्रॉ केलाय. जेव्हा पण तुम्ही नोट डाऊन करून घ्याल ना तेव्हा इथे छोटीशी अशी डायग्राम तुमच्या समजण्यासाठी इथे ड्रॉ करा. असं कंपल्शन नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी. पण क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण गिव्हनला स्टार्ट केली आणि गिव्हन आणि टू प्रूव्ह न लिहिता मी डायरेक्ट गिव्हन मध्येच प्रूफला स्टार्ट केली. त्यामुळं माझ्याकडून तिथं मिस्टेक झाले. तर गिव्हन आणि टू प्रूव्हचा पार्ट लिहा आणि जिथं मी गिव्हन म्हणून मेन्शन दिलं तिथून तुम्ही ऍक्च्युअली प्रूफला स्टार्ट केले. आपण डायरेक्ट केले तिथं फक्त गिव्हन आणि टू प्रूव्ह तुम्ही तुमच्या बुकमध्ये मेन्शन करा आणि जो प्रूफ आपण दिलाय ना गिव्हन म्हणून तो प्रूफ तुम्ही ऍज इट इज कंटिन्यू करा. आलं लक्षात? फक्त तिथं गिव्हन आणि टू प्रूव्ह हे द्यायचं माझ्याकडून राहिलंय. आपण डायरेक्ट स्टार्ट कशाला केलं? प्रूफला स्टार्ट केलं. तर तुम्ही गिव्हन आणि टू प्रूव्ह मेन्शन करा आणि मग जो गिव्हन मध्ये दिलाय ना जो प्रूफ तो ऍज इट इज कंटिन्यू करा. आलं लक्षात? माझ्याकडून तिथे मिस्टेक झाली तर तुम्ही थोडं सांभाळून घ्या. या आपण ह्याला क्वेश्चन नंबर 6 ला आपण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय? EF हा ट्रान्सव्हर्सल आहे लाईन AB आणि लाईन CD चा, जो इंटरसेक्ट करतो लाईन AB ला P मध्ये आणि CD ला Q मध्ये. PR आणि QS, रे PR आणि QS हे दोन्ही बायसेक्टर आहेत. हा PR बायसेक्टर आहे BPQ चा आणि QS बायसेक्टर आहे PQS चा. या अँगलचा हा बायसेक्टर आहे आणि या पूर्ण अँगलचा हा बायसेक्टर आहे. रे PR आणि रे QS आर पॅरलल अँड बायसेक्टर ऑफ BPQ अँड PQC. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? लाईन AB पॅरलल CD. आपल्याला दाखवायची काय? लाईन AB पॅरलल लाईन CD. स्टार्ट करूया आपण. लाईन EF इज ट्रान्सव्हर्सल ऑफ AB and CD. Ray PR and ray QS are parallel. Bisector angle BPQ and angle PQC respectively. To prove line AB parallel line CD. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? AB पॅरलल CD दाखवायचं आहे. प्रूफ इथे तुम्हाला दिलंय काय? PR आणि QS जे दिलंय तिथून स्टार्ट करायची. PR आणि QS कशा दिल्यात तुम्हाला? पॅरलल लाईन्स दिल्या. ही PR पॅरलल QS आणि हा PQ काय सपोज करा? ट्रान्सव्हर्सल. रे PR पॅरलल विथ रे QS. रे PR पॅरलल विथ रे QS अँड PQ सपोज करूया त्यांचा ट्रान्सव्हर्सल. PQ इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही लाईन आणि ही लाईन जेव्हा पॅरलल लाईन आहेत आणि PQ हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे, मग हे जे अल्टरनेट अँगल फॉर्म होतात ना हा आणि हा, हे कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. हा अल्टरनेट अँगल, हे दोन अल्टरनेट अँगल कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. कारण की हा रे PR आणि QS कसे आहेत? पॅरलल आहेत आणि PQ आपण काय सपोज करतोय? त्यांचा ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर नेक्स्ट, देअरफॉर अँगल RPQ, अँगल RPQ is equals to angle PQS. अँगल PQS याला म्हणा तुमचं इक्वेशन 1. हे कसे आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट अँगल. नेक्स्ट आपल्याला अजून काय दिले? PR आणि QS हा तर पॅरलल लाईन आहेत. पॅरलल काय आहेत ते? फक्त पॅरलल, फक्त रे नाहीत. काय आहेत ते? पॅरलल बायसेक्टर पण आहेत. होय ना? बायसेक्टर आहेत म्हणजेच काय? हा BPQ आणि हा PQC हे दोन वेगवेगळे अँगल आहेत. हा PR BPQ चा, PR हा बायसेक्टर आहे आणि QS हा PQC चा बायसेक्टर आहे. हा बायसेक्टर आहे ना, इथे पहिला कॉन्सन्ट्रेट करा. हा PR बायसेक्टर आहे BPQ चा. PR हा बायसेक्टर आहे अँगल BPQ चा. PR ने बायसेक्ट केला अँगल BPQ ला. मग BPQ मध्ये हा अँगल आणि हा तुमचा हा अँगल, हा डॉटेड अँगल, हा अँगल आणि हे दोन कसे झाले? इक्वल झाले. आता मी हा जो अँगल आहे ना RPQ, इकडे आपण मेन्शन केला ना RPQ, आपण RPQ ने स्टार्ट करूया. अँगल RPQ इज इक्वल टू हा अँगल RPQ, हे दोन अँगल इक्वल आहेत. हा अँगल RPQ इज इक्वल टू 1/2 अँगल BPQ. इथे मी RPQ का घेतला? कारण की आपल्याला प्रूफ पर्यंत जायचं आहे. इथे आपण स्टार्ट कुठून केलंय? इथं. म्हणून मी RPQ इज इक्वल टू 1/2 BPQ. रे PR is bisector of angle BPQ. BPQ. RPQ is equals to 1/2 angle BPQ, मोठा अँगल.
पी क्यू. हे म्हणा तुमचं इक्वेशन नंबर 2. रे क्यू एस ने बायसेक्ट कोणाला केले? पी क्यू सी ला, मोठ्या अँगलला. अँगल पी क्यू सी ला हा क्यू एस काय करतोय? बायसेक्ट करतोय. मग आपला हा जो अँगल आहे ना इक्वेशन 1 मधला पी क्यू एस, या अँगल पासून स्टार्ट करूया आपण. पी क्यू एस, अँगल पी क्यू एस इज इक्वल टू ह्या क्यू एस ने हा जो मोठा अँगल आहे तो इक्वली डिवाइड होतोय. म्हणजेच काय? पी क्यू एस हा जो छोटा अँगल आहे इज इक्वल टू 1/2 अँगल पी क्यू सी. पी क्यू सी. रे क्यू एस इज bisector of angle PQC. Angle PQC. Therefore, PQS, angle PQS is equals to 1/2 angle PQC. आलं तुमचं इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट, फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3 मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 हे आरपीक्यू, अँगल आरपीक्यू, अँगल पीक्यूएस इज इक्वल्स टू 1/2 बीपीक्यू, 1/2 पीक्यूसी. मग आरपीक्यू, पीक्यूएस इक्वल आहेत. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे 2 ची आणि 3 ची. कुठे सांगितलंय? 1 मध्ये सांगितलंय. म्हणजेच काय? ही राईट हँड साइड सुद्धा इक्वल येणार आहे. देअरफॉर 1/2 अँगल बीपीक्यू इज इक्वल्स टू 1/2 अँगल पीक्यूसी. हे 1/2 हे 1/2 कॅन्सल करा. अँगल बीपीक्यू इज इक्वल्स टू अँगल पीक्यूसी. इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून काय मिळालं तुम्हाला? हा बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी. हे जे दोन मोठे अँगल आहेत ना, हा अँगल मोठा आणि हा अँगल मोठा, हे जे दोन अँगल कसे झाले? इक्वल झाले. मग हे दोन अँगल आहेत कसे? ही आहे तुमची, आता मोठी ड्रॉ करते मी लाईन. ही आहे तुमची ए बी आणि ही आहे लाईन तुमची ए बी आणि ही आहे तुमची लाईन सी डी. होय ना? मग ह्या ए बी आणि सी डी वर हा मोठा अँगल हा आहे तो बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी आला. ह्या ए बी आणि सी डी या दोन लाईनवर पी क्यू या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे हे जे दोन अँगल आहेत बी पी क्यू आणि पी क्यू सी, हे दोन अँगल कसे मिळाले तुम्हाला? इक्वल मिळाले. म्हणजेच काय झाले? हे दोन अल्टरनेट अँगल आहेत ना, या अल्टरनेट अँगल जर इक्वल मिळाले, दोन लाईन मध्ये एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे दोन अल्टरनेट अँगल तुम्हाला कसे मिळाले? इक्वल मिळाले. म्हणजेच काय? ज्या दोन लाईनवर त्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणारे ते लाईन अँगल इक्वल आहेत. म्हणजेच काय? त्या दोन लाईन कशा आल्या? तुमच्या पॅरलल आल्या. हे अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये आपण केलेलं आहे. प्रिव्हियस एक्झाम्पलला पण आपण त्याचा रेफरन्स दिलेला, इथे पण तेच आपण यूज करणार आहोत. हा, आलं लक्षात तुमच्या? बट अँगल बी पी क्यू अँड अँगल PQC, PQC are alternate angle, but angle BPQ आणि BPQ आणि PQC are alternate angles on line AB and line CD when EF हा जो मोठा आहे ना, EF is their transversal. Therefore, from alternate angle test, line AB parallel line CD, लाईन ए बी पॅरलल लाईन सीडी. आलं का तुमचं प्रूफ? तुम्हाला दाखवायचं काय? ए बी पॅरलल सीडी. पोहोचलो आपण प्रूफ पर्यंत. ही जर डायग्राम बघाल आणि तुम्ही डिसाईड कराल की मी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करणार, तसं करायचं नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या असतात, बऱ्याच हिंट पण दिलेल्या असतात. फक्त आपण थोडासा विचार करायचा, आपण प्रूफ पर्यंत लगेच पोहोचतो. जे होऊन गेलेलं आहे ना, त्याच बेसिसवर या गोष्टी असतात. त्यामुळं कधी क्वेश्चन डायग्राम बघून किंवा फार मोठा लेंदी क्वेश्चन आहे म्हणून कधी स्किप नाही करायचा, थोडा ट्राय करायचा. आलं लक्षात? अगदी आपण सिंपल वेने इथे सगळं सोल्युशन दिलेलं आहे. जेवढा पार्ट गरजेचा आहे प्रत्येक वेळेस फक्त तेवढाच ड्रॉ करून मी पुढे आपण सॉल्व्ह करत गेलो आणि आपण पोहोचलो आपल्या प्रूफ पर्यंत. याच बरोबर क्वेश्चन नंबर 6 बरोबर तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 इथे संपलेला आहे. आणि प्रॅक्टिस सेट 2.2 सोबत तुमचा जो पॅरलल लाईन हा सोपा चॅप्टर होता, जो पॅरलल लाईन हा चॅप्टर आहे तोही इथे संपलेला आहे. पॅरलल लाईन्स या पूर्ण चॅप्टरवर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जरी शंका आली, कोणत्याही गोष्टीत तुम्ही कन्फ्यूज असाल, डाऊट असेल, तर त्याबद्दल मला कमेंट करा. तुम्ही जोपर्यंत कमेंट करणार नाही ना, तोपर्यंत मीही कन्फ्यूज राहणार आहे की मी सांगते आणि समजते सगळं, तुम्हाला सगळं समजते म्हणून सांगते की जर एखाद्या गोष्टीची कन्फ्युजन असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही नक्की कमेंट करा. जर तुम्हाला सगळं समजलंय, आपण बऱ्याच गोष्टी आपण लेक्चर्स मध्ये कव्हर करतो, थोड्याफार मी होमवर्क म्हणून जो सोपा पार्ट फक्त तुम्हाला होमवर्क म्हणून देते.
त्याही पार्ट बद्दल जरी शंका असेल तरीही तुम्ही कमेंट करा, आणि सगळं समजलं असेल तर डन अशी कमेंट करा. तुमच्या कमेंट मला अजून मोटिवेट करतात, त्यामुळे कमेंट जरूर करा. तुमच्या इतर फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट पर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. त्यांच्याही काही आपल्याला कन्फ्युजन असतील, डाऊट्स असतील तर ते मला आनंद वाटेल की मी त्यांच्याही शंका दूर करू शकेन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लेक्चर सोबत, एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.